सरकारने दिलेल्या परंतु त्यावरती अपेक्षित काम न सुरू होता मोकळे असलेल्या भूखंडाचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। विविध याचिकांवरती एकत्र सुनावणी करताना हा निर्णय घेतला गेलेला आहे उच्च न्यायालयाकडून। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सरिता, काय तपशील? खरं पाहिलं तर हे जे संपूर्ण प्रकरण आहे ह्याला बट्टा समितीची एक पार्श्वभूमी सुद्धा आहे। अनेक जमिनी या ULCच्या कायद्या अंतर्गत वेगवेगळ्या संघटनांना किंवा लोकांना काही विशिष्ट कामकाजासाठी देण्यात येतात आणि त्यानंतर त्या जमिनीचा गैरवापर होताना आपण बघतो आहोत। एवढंच नाही तर या जमिनींची अलॉटमेंट सुद्धा इरेग्युलर असते, असं सुद्धा अनेक वेळा बघण्यात येतं। आणि हा जो प्रश्न आहे हा मोठा प्रश्न होता महाराष्ट्रासमोर। बट्टा समितीचं जी एक सदस्यीय समिती होती त्यांच्या शिफारसी आलेल्या होत्या आणि समितीनं हे सांगितलं होतं 112 अशा प्रकारचे जे अलॉटमेंट होते त्याचा अभ्यास त्यांनी केला होता की या केसची पार्श्वभूमी सुद्धा आहे आणि त्यामध्ये इरेग्युलर अलॉटमेंट हे दिसल्या होत्या। त्याचबरोबर या कोर्टासमोर या संपूर्ण प्रश्नाला घेऊन अनेक याचिका होत्या। यातील लीड याचिका ही सुनील शिंदे यांची होती। त्यावर कोर्टानं आता असा निर्देश दिलेले आहेत की जे काही जमिनी अलॉट झाल्या होत्या मग त्या इरेग्युलर अलॉटमेंटही जरी असलं पण ज्या कामासाठी त्या जमिनी अलॉट झाल्या असतील त्यासाठी जर का त्या वापरण्यात आल्या असतील तर मात्र कोर्टानं अशा लोकांना सोडून दिलेलं आहे। मात्र इतर लोक ज्यांनी जमिनी घेऊन भूखंड दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या जमिनी त्यांचं अलॉटमेंट हे रद्द करण्यात येणार आहे आणि एका महिन्याच्या आत त्या शासनाला परत होणार।